तोंडाव एक आणि महाग एक माणसं बोलतात. माणसाचं काय खरं, तोंडाव म्हणणार वा वा वा. तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही, शोधून सुद्धा. हे विकास फक्त तुमच्यामुळे नाही तर काय आपल्या गावाचं खरे. तोंडावून पुढे गेला की भंगार येते, त्याने तर वाटोळ केले. म्हणजे तोंडावी एक महाग एक, डबल मिनिंग. दोन डगरीवर पाय ठेवणे त्याला माणसं म्हणतात. एकाच मुद्द्यावर ठाम राहणं त्याला संत म्हणतात. तुम्ही सांगता पांडुरंगाचं भजन करा आणि आजच्या अभंगात दत्त महाराजांचं तुम्ही वर्णन केलं कस काय. विडल. आता हा प्रश्न आहे, त्याचं उत्तर आहे का नाथ महाराज म्हणले, राजा तुझं सगळं मला मान्य रे, तुझा प्रश्नही मला पटला. त्याचं उत्तर दोन स्वरूपात. एक, मी दत्ताचं वर्णन केल्यामुळे माझ्या एक निष्ठेवर बाधा आली असं तुला वाटत असेल तर तसं होत नाही. याचं कारण दत्त आणि पांडुरंग परमात्मा तुला वेगळे दिसतात, मला वेगळे दिसत. मी दत्तामध्ये पांडुरंगाला पाहतो आणि पांडुरंगामध्ये दत्त महाराजांना पाहतो, त्याच्यामुळे माझ्या एक निष्ठेवर बाधा येत नाही. आणि उत्तर क्रमांक दोन, पांडुरंग परमात्मा जरी आमच्या संप्रदायाचा मुख्य देव असल तरी आमच्या गुरु घराण्याचे इष्ट देवता दत्त महाराज आहे. गुरु घराण्याला किंमत द्यावाच लागन म्हणून दत्ताचं वर्णन. देव पांडुरंग आहे पण आमच्या गुरुचे गुरु आहेत ना, आजत गुरु. नाथ महाराजांचे गुरु कोण? जनार्दन स्वामी. जनार्दन स्वामीचे गुरु कोण? दत्त महाराज. मग मी माझ्या गुरूंच्या गुरुचं वर्णन केलं तर निष्ठेचा विषय आलाच कुठं? विडल. काय माणसांची क्वालिटी अशी असते की विरोधी पक्षातली माणसं सुद्धा म्हणतात की असा माणूस परत होणे नाही. नितीन गडकरी हे सध्या असं नाव आहे, विरोधी पक्षातले सुद्धा म्हणतात ते गडकरी कमी ते रोडकरीच जास्त आहेत. भाषा मला पक्ष सांगायचा, मला फक्त मुद्दा पटवून द्यायचा आहे. ठराविक मुद्द्यावर त्या त्या समाजसेवकांना समाजामध्ये मान्यता दिली जाते. विरोधी पक्षातला जरी असेल तरी म्हणतात की ते काम त्यांनीच करू जाणं. याचा अर्थ मी जरी संप्रदायातली मुख्य असणारी पंचसूत्रीतला साधू असेल तरी माझे गुरु घराणे आहेत, वेगळे दिसत नाही. आणि त्यांची क्वालिटी, त्यांचं तत्व त्या पद्धतीचं आहे. त्याच्यामुळे त्यांचं वर्णन केल्यामुळं पांडुरंगानं नाराज होण्याचं काम नाही. विडल. पाणी भरतो आणि दत्त महाराज चोपदारकी करतात. दत्तात्रय चोपदार पुढे उभा काठी कर, एकनिष्ठेवर वादा येत नाही. जे वर्णन केलंय आजच्या अभंगात, दत्त माझा दीनानाथ, दत्त शब्द वापरला. आणि दत्त महाराजांचं स्वरूप हे असं आहे, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती. दत्त हा जाना त्रिगुणात्मक. तीन देव आहेत, तीन देव तीन गुणांचे आहेत. ब्रह्मदेव, विष्णू, भगवान शिवजी. ब्रह्मदेव आहेत रजोगुणी, विष्णू आहे सत्वगुणी आणि भगवान शिवजी तमोगुणी. विडल. महादेव तमोगुणी कस काय बुवा? त्याचं उत्तर आहे का, अहो देव सत्वगुणीच आहेत पण बिझनेस वरून पॅटर्न पडलीत. काम तशीच ना, उत्पत्ती स्थिती आणि उत्पत्ती रजोगुण, पालन पोषण सत्वगुणी आणि संवार करण्याचं काम हे तमोगुणी आहे. ते भगवान शिवजींकडे आहे. म्हणून त्रिगुणात्मक त्रिमूर्ती, तीन देव एकत्र झाले. दत्त हा जाना, पहा म्हणलं नाही बरं का. दत्त हा जाना, देव ही जाणण्याची गोष्ट आहे, पाहण्याची नाही. विडल. एक म्हणला मला देव दाखवा, म्हणलं दाखवतो. नमुनाच होता त्यो. मी नेमकं लाईटच्या पोल पशी उभा होतो आणि ह्या पोलवरून त्या पोल लाईटच्या तारा गेल्या होत्या. म्हणलं लाव हात ताराला. म्हणला करंट बसन ना. म्हणलं करंट दिसतोय का? नाही मला दिसत नसतो पण बसतो. हे सुद्धा तसंच आहे, दिसत नाही पण आहे. पहिला म्हणतात दुधात तूप आहे का? दिसतंय का? नाही. मग नाही का? आहे. कधी दिसन? मंगनी नवनी दादा जगा दादा जगा नंता, मंगनी नवनी दादा जगा दादा जगा नंता. हो मंगनी नवनी दादा जगा दादा जगा नंता, मंगनी नवनी दादा जगा दादा जगा नंता, मंगनी नवनी दादा जगा दादा जगा नंता. क्या बात? मंगनी नवनी दादा जगा दादा जगा नंता, मंगनी नवनी दादा जगा दादा जगा नंता, मंगनी नवनी दादा जगा दादा जगा नंता. हे माया ना कथा साठी मार्ग, माया ना कथा साठी
आधी मंथन करावं लागन, मग नवनीत निघतंय. दुधात तूप आहे मंथन करावं लागन, लाकडात आग्नी आहे घर्षण करावं लागन, जगात देव आहे भक्ती करावं लागन. विडवल दत्त हा जाण्याची गोष्ट आहे, पाहायची नाही. त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाना. नेती नेती शब्द नये अनुमाना. 4 वेळेस 618 पुन्हा सुद्धा म्हणे बस आमचं भांडार संपलं म्हणले, आमच्या दुकानातला मालच संपला. नेती नेती वर्णन करू शकत. सुरवर मुनिजन योगी समाधी नाही ध्याना, ध्यानात सुद्धा येत नाही. पण जो भाविक आहे ना, सबाई आभ्यंतरी तू एक दत्त. सबाई बाहेर आहेत. आता पुढचा शब्द महत्वाचा आहे. आभाग्याशी कैशी कळेल ही मात. दत्त महाराज कोण आहेत आभागी माणसाला कळणार नाही. जो भाग्यवान आहे तो या मंडपात येत असतो. हिथं येणं कुणाचंही काम नाही. वा ज्ञानोबा सांगतात जयाचे वाचे पुढा भोजे, नाम नाचत आशय माझे, जन्म सहस्रजी ओळखीजे. एक वेळ रामकृष्ण रे मुखाला अनंत जन्माचं तप लागतं. माळकरी काय कुणी होईन का दारू अनंत जन्माचे सुकृत पदरी. अभागी माणसाला महाराज कोणीत कळणार नाही. दत्त दान कर. बघा ना विचार, 3 क्वालिटीचे 3 देव आहेत. एक निर्माण करतं, एक जगवतं आणि एक उचलतंय. पण 3 क्वालिटीच्या माणसाला एकत्र आणण्याची ताकद माझ्या अनुसयामध्ये आहे. ही स्त्री शक्तीची ताकद आहे माझ्या. हे असू द्या वेगळे वेगळे, पण ह्यांना एक कुणी केलंय अनुसया. अनुसया शब्दाचा अर्थ आहे जिला कसलीच असूया नाही, इच्छा नाही, मोह नाही, लोभ, निर्लेप जीवन. अनुसया. त्याच्यामुळे स्त्री शक्ती सामान्य नाही. हे तत्व आहे जगाचं, पण त्यांना सुद्धा एक आणण्याची ताकद अनुसया मातेमध्ये. स्त्रियांवर टीका करण्याचा कोणाचाच अधिकार नाही. आमच्यातली काय काय मंडळी महिलांना नावं ठेवतात. एखादी गोष्ट महिलांना सांगितली ती गोष्ट महिलांच्या पोटामध्ये राहत नाही, लगेच पुढच्याला सांगून टाकतात. नीट ऐका, अख्खं जग म्हणतं महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही, पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं, मग जन्माला यावं लागलं. हा कृष्ण लय पॉवरफुल आहे, हाय समोर उभा म्हणाव घे बरं डायरेक्ट अवतार. जमलं का? नो. आधी देवकी मातेच्या कुशीत राहावं लागलं, मग अवतार घ्यावा लागले. ही स्त्री शक्तीची पॉवर आहे. विठवलं अनुसया माता आहेत म्हणून ही 3 फॅक्टऱ्या एक झाल्यात. ही एवढं सोपं आहे का? त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणण्याची गोष्ट. हे दत्त यांचं स्वरूप. पुढचा शब्द महत्वाचा आहे, माझा. हे तर जिव्हाळा आहे बरं का, आपुलकी. इतके मोठे दत्त. दुसरा शब्द आहे माझा. दत्त माझा. जगामध्ये एक तर देवाला माझं म्हणा किंवा संतांना माझं म्हणा, संसाराला माझं माझं म्हणून व्यर्थ आयुष्य गेलं, कवडीचा फायदा झाला नाही. तुकोबाराय म्हणले देव माझा आहे आणि मी देवाचा आहे. देव माझा 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 देव माझा मी देवाचा. देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा. देव माझा